सिंचन घोटाळ्याच्या माधव चितळे समिती अहवालाचं राजकारण आता चांगलंच पेटलेलं आहे आणि या अहवालावरचा कृती अहवाल देखील सरकारनं मांडला आहे। तो सोयीस्कररित्या त्यांना क्लीन चिट देणारा आणि अधिकाऱ्यांवर ठपका ठेवणारा असं दिसतंय। तर सिंचन घोटाळ्याचे आरोप राजकीय हेतूने केले जात आहेत असा आरोप जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी केलेला आहे। राज्य सरकारनं चितळे समितीचा अहवाल पूर्णपणे स्वीकारलाय। दोन वगळता सर्व शिफारसी सरकारने स्वीकारलेल्या आहेत असं तटकरेंनी म्हटलंय। या अहवालात ज्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही तटकरे म्हणाले। राजकीय नेत्यांना सरकारने क्लीन चिट तर दिलेली नाहीये, तर या अहवालातल्या शिफारसींनुसारच क्लीन चिट दिली गेली आहे असा दावा देखील त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला। दरम्यान अहवाल सरकारने विधिमंडळात सीडी स्वरूपात मांडलेला आहे आणि याबाबतचा कृती अहवालही मांडला गेला आहे। या कृती अहवालात अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप विरोधकांनी केला आहे। तटकरेंनी आज विधिमंडळात सरकारची बाजू मांडली, पण अहवाल मांडण्याआधीच बाजू कशी मांडता असाही सवाल विरोधकांनी इथे उपस्थित केला। आणि आता आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्याकरता आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे। थोड्या वेळातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आपल्यासोबत येणार आहेत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आणि प्रवीण वाटेगावकर जे याचिकाकर्ते आहेत यातले आणखी एक तेही आपल्यासोबत थोड्या वेळात येणार आहेत। मला सुरुवात तटकरे साहेब तुमच्यापासून करायची आहे, कारण कृती अहवाल तुम्ही आज सभागृहात मांडला, चितळे समितीच्या अहवालाच्या सीडी दिल्या, तरीही विरोधक म्हणतायत की याच्यातनं अधिकारी अडकले आणि नेते सुटले। एक तर असं आहे की अहवाल हा जर का सविस्तरपणाने आपण वाचला तर अहवालामध्ये नमूद केलेल्या बाबीच्या वरती ज्या ज्या काही त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी आम्ही पूर्णपणाने मान्य केलेल्या आहेत। ज्या ठिकाणी कार्यकारी संचालक जबाबदार असतील, जिथे मुख्य अभियंता जबाबदार असतील, काही ठिकाणी मुख्य लेखा वित्त अधिकारी म्हणजे कॅफो जबाबदार असतील, असं त्यांनी ज्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल। एकंदरीत 22 शिफारशी त्यांनी त्या ठिकाणी केल्या, त्यातल्या 2च शिफारशी अमान्य केल्या। एखाद्या प्रकल्प अहवालामध्ये लाभक क्षेत्रामध्ये नेमकं काय पीक घ्यावं, आपण एक कॉपिंग पॅटर्न ठरवत असतो, त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी झाली नाही आणि त्या संदर्भामध्ये कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरण्यात यावं असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ती शिफारस आम्ही त्या ठिकाणी अमान्य केली। हॅलो ऐकतोय आम्ही। आणि दुसरी एक शिफारस आहे की फ्लड रेशो काढण्याच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरण्यात यावं, आणि ही आकडेवारी किंवा पर्जन्यमान अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतं, त्यामुळे ती शिफारस आम्ही मान्य केली नाही। बाकीच्या 20 शिफारसी सरकारने मान्य केल्यात आणि त्याच्या अनुषंगाने जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई ही नियमानुसार केली जाईल। नियमानुसार कारवाई केली जाईल असं तुम्ही आश्वासन देताय। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विनोद तावडे देखील आहेत। विनोद तावडे, ज्या प्रमुख गोष्टींची मागणी विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही सभागृहात केलेली होती त्या पद्धतीने काही हा अहवाल आला खरा, पण मुळातच सुरुवातीपासून असा आरोप केला गेला की ही समितीच मुळात लंगडी होती, त्यामुळे जे अपेक्षित होतं तेच अहवालामध्ये येताना दिसतंय। नाही, माझं एक मत आहे की ज्या आम्हाला टर्म्स ऑफ रेफरन्स पाहिजे होते ते सरकारने सोयीस्करपणे दिले नाही। राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यांना दबाव आणून ते टर्म्स ऑफ रेफरन्स काढायला लावले होते। क्रमांक 2 कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्ट खाली ते आलं नव्हतं, पण तरीही जो अहवाल आलेला आहे या अहवालामध्ये ज्यावेळी चितळे समिती स्वतः म्हणते की मंजुरीचे अधिकृत सक्षम अधिकारी आणि त्या 53 प्रकल्पाच्या बाबतीत त्यांनी जे तपासलं त्यामध्ये त्यांनी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी कॅफो आणि कार्यकारी संचालकांची जबाबदारी जरी टाकली असती तसेच या आदेशानुसार वित्त विभागाने संदर्भ करायला हवा होता, पण तसे न करता महामंडळाची थेट सुधारित मंजुऱ्या दिल्या। ही बाब शासनास म्हणजे मंत्र्यांना माहीत नसेल असे मान्य करणे कठीण आहे। या स्पष्ट शब्दात जर चितळे साहेबांनी म्हटलं असेल याचा अर्थ हे हँड इन ग्लोव्ह होतं मंत्री आणि अधिकाऱ्यांचं, हे चितळे समिती क्लिअर कट इंडिकेट करते आहे। आणि म्हणून माझं असं मत आहे की ज्या अधिकाऱ्यांनी दोषी ठरवलं आहे त्यांची नार्को टेस्ट करा, मग ते खरं सांगतील की त्यांना कोणी हे करायला लावलं। तटकरे साहेब उत्तर द्या। सुप्रमा सगळ्या ज्या नव्या सुधारित केल्या गेल्या याच्याविषयीच आक्षेप तिथं नोंदवला गेलेला आहे, हेच सरकार कुठेतरी वगळून कृती अहवाल तयार करतंय। एक तर ज्या काही सुप्रमा देण्यात आल्यात, महामंडळाचा कायदा ज्यावेळेला केला हा कायदा काय राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा काँग्रेसने नाही केला। ह्या सगळ्या 5 महामंडळाची स्थापना ही युतीचं सरकार असताना
ज्यावेळेला शिवणकरजी जलसंपदा खात्याचे मंत्री होते त्याला महाराष्ट्र कृष्णा खोरे सिंचन विकास मंडळ आणि विदर्भ सिंचन विकास मंडळाची स्थापना झाली. खडसे साहेबांच्या कालावधीमध्ये तापी किंवा मग इतर 2 महामंडळाची कोकण आणि गोदावरीची ती स्थापन झाली. याच्यामध्ये कायद्यामध्ये कलम 19 मध्ये हे अधिकार प्रमा सुप्रमा वित्तीय अधिकार ठेके नक्की करणं हे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्यामध्ये अंतर्भूत केलेले होते. ते अधिकार 2009 पर्यंत कायम होते. सुप्रमा देण्याचे प्रमा देण्याचे अधिकार मधल्या कालावधीमध्ये काढले गेले पण सुप्रमा देण्याचे अधिकार कायद्यामध्ये सुद्धा त्यांना होते. हे 2009 मध्ये जे परिपत्रक सरकारने काढलं आदेश काढले त्या आदेशामध्ये आपल्याला स्पष्टपणाने पाहता येईल. त्यामुळे कायद्याद्वारे त्यांना जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. इतर जे काय म्हणत असतात कारण त्यांना राजकीय काही फलित साध्य करायचं होतं ते ज्यावेळेला होत नाही असं म्हटल्यावर मग असे वेडेवाकडे आरोप करणं हे त्यांच्या एकंदरीत राजकीय स्वभावात असल्यामुळे ते त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतायत. तावडे साहेब, तुमचा राजकीय स्वभाव तसा असल्यामुळे तुम्ही आरोप करता असं सत्ताधारी म्हणतात. असं आहे की भ्रष्टाचार केल्यानंतर कोण मान्य करणार आहे. ज्यावेळी चितळे साहेब म्हणतात की प्रकल्पावर झालेले खर्च मंजुरीपेक्षा अधिक झाला आहे आणि म्हणून कार्यकारी संचालकांना सुप्रमा देण्याचे अधिकार नाही, ही बाब नियामक मंडळाच्या नजरेस आणली नसल्यास कॅफो आणि कार्यकारी संचालक या प्रकरणात जबाबदार ठरतात आणि आणली असल्यास ही जबाबदारी नियामक मंडळावर असणारे राजकीय नेत्यांसकट सर्वांवर राहते, म्हणजे मंत्र्यांवर राहते आणि ही आणून दिलेली आहे हे वारंवार अधिकारी बोललेले आहेत. त्यामुळे मी जर जनतेसमोर विरोधी पक्षनेता म्हणून खरं आणणार असेल, जे ह्यांनी मला सांगावं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्र्याच्या संमतीशिवाय अधिकारी इतके मोठे घोटाळे करतील का, आणि घोटाळे केले तर मंत्र्याच्या लक्षात आलं नाही असं होऊ शकतं का. हे तर लहान शेंबडं पोरगंही सांगू शकतं की अधिकारी खाली अशा प्रकारे करतो आणि मंत्र्याला कळत नाही. त्यामुळे हे मंत्र्यांच्या सहमतीने झालेला असा जो विरोधकांचा आरोप आहे हा कुठल्याही राज्यातल्या 11 कोटी जनतेपैकी कुठल्याही माणसाला पटेल. कुठल्याही माणसाला पटेल. मुळात याच मुद्द्याकडे मला आशिष तुला आणायचं आहे की जे आता तावडेंनी उपस्थित केला, ज्या पद्धतीने सिंचनाची आकडेवारी सरकारच्या याच्यात दाखवली जाते 0.1% किंवा आता चितळे समिती म्हणते 5.4 म्हणजे 5.40% वाढीव अशी झालेली दिसते. खरा काय दावा एकीकडे होतोय, प्रतिदावा होतोय, प्रत्यक्ष पाणी मुरलंय कुठं? राजेंद्र, 2012च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये कृषी विभागाची जी आकडेवारी होती ती सिंचनाची टक्केवारी कृषी विभागाने जी दाखवली होती त्यावरनं हा गदारोळ सुरू झाला. तेव्हाची पद्धत काय होती की एकूण लागवडीखालील जे पीक क्षेत्र आहे त्याच्याशी सिंचनाचं जे क्षेत्र आहे ते मोजायचं आणि सिंचनाची टक्केवारी काढायची. तेव्हा सिंचनाची टक्केवारी 0.1% गेल्या 10 वर्षात वाढ झाली असं त्या आर्थिक सर्वेक्षणात आलं होतं. आणि तोच धागा पकडून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुखांनीही तशी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासन श्वेतपत्रिकेचं तेव्हा दिलं. आता चितळे समिती सुद्धा हे म्हणते आहे की जरी सिंचन क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षात 42% वाढ झाली असली आणि सिंचन क्षमता ही 26% वाढ झाली असली तरी ते असं म्हणतायत की जर का सिंचन क्षेत्राच्या लागवडी लायक क्षेत्राशी येणारी टक्केवारी सुमारे 2% एवढी वाढ झाल्याचे दिसतंय, पण ती प्रत्यक्षात सुमारे 5.40% आहे. तर ही 5.40% कशी काढली आहे किंवा हे जे वाढीव क्षेत्र आता जे वाढलेलं दिसतंय किंवा क्षेत्र वाढलेलं दिसतंय, क्षमता वाढलेली दिसते, यामध्ये प्रकल्पाचं पाणी जसं कालव्याद्वारे वाहील त्या कालव्याच्या कॅचमेंट एरियामध्ये किंवा लाभ क्षेत्रामध्ये जशा विहिरी येतील त्या विहिरीच्या लाभ क्षेत्रामध्ये जसं क्षेत्र येईल तशी तुलना करता हे 5.40% वाढीव झालेली आहे. पण जर का आधीची जर का निकष लावला तर चितळे समिती म्हणते की सुमारे 2% वाढ झालेली आहे. पण जसं की श्वेतपत्रिकेमध्ये राज्य सरकारनं हा नवीन निकष लावला त्यानुसार मात्र चितळे समिती आता म्हणते आहे की 5.40% इतकी वाढ झालेली आहे. पण खरंच ही वाढ झाली आर्थिक सर्वेक्षणामध्ये 2012च्या ती आकडेवारी सरकारनेच दिली होती. मग सरकारला तेव्हा सुचलं नाही का हा निकष लावायचा? मग ती कृषी विभागानं ती आकडेवारी का दिली हाही सवाल आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. सरकारने इथंच मुळात चूक केली असं तुला म्हणायचं स्पष्टपणे? अगदी बरोबर, सरकारचंही चुकलं आहे. आणि पुढं त्या निमित्तानं म्हणजे सिंचन क्षेत्र कमी आहे, टक्केवारी कमी आहे म्हणून हा घोटाळा पुढे आला जो VIDCच्या माध्यमातून आला. आणि नंतर आता चितळे समिती सुद्धा म्हणते की अनेक प्रकल्प केवळ VIDCचेच नाही तर मग ते गोदावरी मराठवाडा विकास मंडळाचे सुद्धा असतील याही प्रकल्पांमध्ये घोळ झालेला आहे. आणि म्हणूनच सरकार आज म्हणतंय ना की जे दोषी अधिकारी आहेत
त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. पण राजकारणी नावानिराळे राजकारणी मात्र राहिले. नामनिराळे राहिले. तटकरे साहेब उत्तर द्या की सरकारची मुळात इथंच चूक झाली. कृषी खातं एक आकडेवारी देतं, श्वेतपत्रिकेमध्ये सरकार एक आकडेवारी देतं, सत्य काय मानायचं? एक जर का आपण सविस्तरपणाने पाहिलं तर त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की लागवडीखालचं क्षेत्र हे सुद्धा आपोआप दरवर्षी वाढीला लागतं आणि लागवडीखालचं क्षेत्र काढून अशापैकी टक्केवारी काढली तर विकृत चित्र समाजापुढे येऊ शकतं असं अहवालात नमूद केलेलं आहे. कारण गेल्या खेपेला काही 2,25,000 हेक्टर लागवडीखालचं क्षेत्र होतं, नंतर ते 2,26,000 27,000 हेक्टर झालं. त्यामुळे ती पद्धतीच चुकीची आहे असा निष्कर्ष चितळे समितीच्या अहवालामध्ये स्पष्टपणाचा आहे. पण त्या पद्धतीने काढायचं ठरलं तरी सुद्धा 2% होतं. एक ती थेट कालव्याखालचं क्षेत्र, परंतु ज्या वेळेला प्रकल्पाच्या लाभक क्षेत्रामध्ये विहिरी, कालव्याच्या लाभक क्षेत्रामध्ये विहिरी होतात त्या विहिरीनं पाणी कधी येतं? प्रकल्प होण्याच्या आधी पाणी त्या विहिरीनं नव्हतं. प्रकल्प कान्वे झाले, जलाशयामध्ये पाणी साठा झाला, त्यावेळेला त्या पाण्याची उपलब्ध झाली, त्याच्यामुळे सिंचनाचं क्षेत्र वाढलं. साहजिकच ते त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं हे निश्चितपणाने योग्य आहे. आणि कृषी क्षेत्राची जी आकडेवारी आहे, आपण सिंचन जर काय आर्थिक पाणी अहवाल पाहिलात तर ती अस्थायी स्वरूपाची आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. एक दुसरं असं मी अस्पष्ट विचारतो विनोद तावडेंना सुद्धा की 95 ते 99 मध्ये सुद्धा आर्थिक पाणी अहवालामध्ये काही वेळेला सिंचनावरचा खर्च अधिक होऊन काही वर्षामध्ये ह्याच्यामध्ये क्षेत्रात घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग ते आपण खरं मानणार आहोत का? तर नाही, कारण ती अस्थायी स्वरूपाची आकडेवारी आहे. एक आणि मग लागवडीखालचं क्षेत्र दरवर्षी वाढत जात असतं. त्याच्यामुळे ते जे काय वाक्यरचना त्या ठिकाणी म्हटलेली आहे ती अत्यंत बरोबर ती आहे. दुसरं असं की समितीच्या निष्कर्षात स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये खर्च होऊनही सिंचन क्षेत्रात आणि सिंचित क्षेत्रात वाढ झाली नाही असे म्हणणे हे वस्तुस्थितीला धरून राहणार नाही असंही स्पष्टपणाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सिंचन क्षेत्रात, सिंचित क्षेत्रात ही भरीव वाढ झाल्याचं चित्र आता वास्तवतेच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतं. राजकीय माणसं आरोप करत राहणार, तो त्यांचं कामच आहे. हे वास्तव पटतंय का तुम्हाला? विनोद तावडे जे ते म्हणतात की युती सरकारचाही दाखला त्यांनी दिला. असं आहे, वास्तव हे आहे की चितळे समिती नेमताना यांनी निविदेतले कलम 38चा वापर हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये टाकलं नाही. यांनी जे मोबिलायझेशन ॲडव्हान्स जे दिले ते टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये टाकले नाही. संकेतांक देण्याची कार्यपद्धती, अंदाजपत्रकांचं अद्ययावतीकरण करायचं, निविदांमध्ये बांधकामेतर बाबींचा समावेश करायचा, वक्राकर दरवाजे आणि ठेकेदाराने केलेली संकल्पचित्रे हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आले तर अजून भ्रष्टाचार बाहेर आला असता. हे न टाकता सुद्धा चितळे समितीने जो राजकीय नेत्यांवर ठपका ठेवलाय तो सोयीस्करपणे हे टाळायचा प्रयत्न कितीही केला तटकरे साहेबांनी तरी हे वास्तव आहे की जे काय तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स दिले त्यामध्ये तुमचे अधिकारी दोषी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांना सांगणारे मंत्री दोषी आहेत. हे क्लिअर कट चितळे साहेब स्वतःच्या स्वभावाप्रमाणे इंडिकेट करतायत टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये. आणि त्यामुळे युतीच्या काळात समजा काही चुकीचं असेल, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही कारवाई करू शकता, पण दुर्दैवाने तसं काही विनोदजी एक मिनिट त्यामुळे विनोदजी एक मिनिट ऐका माझं ऐका विनोदजी मी एक तुमचं ऐकलं की नाही मिनिट तटकरे साहेब? युतीच्या काळामध्ये मी तुमचं ऐकलं की चुकीचं तटकरे झालं साहेब? असं मी म्हटलं. हा बोला तटकरे बोला साहेब. बोला नाही तुम्ही बोला. मला थोडंसं तटकरे साहेब तुम्हाला विचारायचं आहे. तावडे तर हे सगळे संदर्भ सांगतातच आहेत, पण ज्या सुप्रमा प्रकरणी चितळे समितीचा अहवाल जर आपण बघितला व्यवस्थित तर त्याच्यात माजी जलसंपदा मंत्र्यांना त्यांनी दोषी धरलंय. त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? तुमच्या आधी अजित पवार या ठिकाणी काम करत होते या खात्याचं. एक असं आहे की 2009 पर्यंत सुप्रमा देण्याचे अधिकार शासनाने कायद्याद्वारे महामंडळांना प्रदान केलेले होते. जे अधिकार त्याच्यामध्ये आहेत, मी मगाच सांगितलं की या सगळ्या विकास महामंडळाची स्थापना कुणी केली? यांच्या सरकारने केली. हे अधिकार सुप्रमाचे, प्रमाचे वित्तीय अधिकार दिले कुणी दिले? यांनी कायद्यामध्ये दिले. यांनी त्याप्रमाणे सुप्रमा आणि प्रमा दिलेले आहेत. आणि त्या कायद्याप्रमाणे दिल्या त्या चुकीचे दिल्या आहेत असं मी म्हणत नाही. मग कायद्याप्रमाणे जर का एखाद्या गोष्टीला मान्यता दिली असेल तर ती चुकीची आहे असं कसं म्हणता येईल? पण काही बाब कॅफोनी आणि ईडीनी यांनी इग्नोर केली असेल तर ते जबाबदार ठरतात. काही 4 प्रकरणामध्ये असं म्हटलंय की निदर्शनास आणून दिले असल्यास नियामक मंडळ हे जबाबदार राहील. पण मी या 4ही प्रकरणं ती जे त्याच्यात नमूद केलेली आहेत या 4ही प्रकरणं बघितली, याच्यात कॅफोनी आणि ईडीनी संमती पूर्णपणाने दिलेली आहे. म्हणजे चितळे समिती म्हणते हे तुम्हाला ग्राह्य नाही? जबाबदार नाही. चितळे समिती म्हणते त्यात तुम्ही नाही, दोषी मानत नाही?
नाही, चितळे समितीने काय म्हटले, निदर्शनास आणून दिले असल्यास असं म्हटलंय. मग निदर्शनास आणून न देता संमती दिले म्हणजे याचा अर्थ ते जबाबदार आहेत. आपण कसा अर्थ लावायचा मी न काय देता सोयीस्कर म्हटलेलं अर्थ नाहीये. लावत नाही. मी या चारी नसत्या पाहिलेल्या आहेत, याच्यामध्ये कॅफोनची संमती आहे. संमती नसल्यास असं म्हटलंय, संमती आहे. विनोदजी तुम्हाला म्हणून बोलायचं ते होतं, मला दोषी ब्रेक आहे. घ्यायचा आहे. मला हे म्हणायचं आहे की यात स्पष्टपणे ज्यावेळी चितळे समितीने म्हटलेलं आहे की याने कपोची परवानगी म्हणा किंवा या नियामक मंडळ याच्यामध्ये सहभागी आहे. आणि दुसरं, महामंडळाला अधिकार म्हणजे महामंडळाचे अध्यक्ष हे जलसंपदा मंत्री असतात आणि ते त्या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतात. आणि त्यामुळे महामंडळाला अधिकार असताना ते मंत्र्याला माहीत नव्हतं. मंत्री त्या ठिकाणी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ऍक्टिंग असतो, ते त्याला माहिती आहे. हे गृहीत धरलं पाहिजे तटकरे साहेब. एक असं आहे तावडे साहेब, मी आपल्याला नम्रपणे सांगतो, 2009 पर्यंत कायद्याद्वारे सुपरमा देण्याचे अधिकार हे महामंडळाला होते, हे मी नाकारलं नाही. ते जे अधिकार होते त्या अधिकाराचा वापर करून त्यावेळेला त्या मान्यता देण्यात आलेल्या आहेत. प्रमापेक्षा अधिक खर्च झाला असेल तर सुपरमा देताना ती बाब आपण वाचा, त्याच्यातलं प्रत्येक वाक्य वाचलं तर आपल्याला लक्षात नक्की येईल की प्रमापेक्षा अधिक खर्च झाला असल्यास सुपरमा देत असताना तशी बाब निदर्शनास आणली नाही तर ते जबाबदार राहील. आणून देऊन सुद्धा जर का केलं असेल तर अध्यक्ष जबाबदार राहतील. ज्या 4 प्रकरणाचा उल्लेख त्या समितीच्या अहवालामध्ये आहे, ती 4ही प्रकरणं मी तपासली, त्याच्यामध्ये कॅफोनची आणि ईडीची संमती आहे. पण ज्या ज्या वेळेला हे सगळे प्रकल्प समोर आणले गेले, मला प्रवीण वाटेकर तुम्हाला विचारायचं आहे की हा सगळा मुद्दा समोर येतो, तुम्ही याचिकाकर्ते आहात, या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता जे मुद्दे समोर येत आहेत, सरकार चालढकल करत नाहीये जबाबदारी घेण्यासाठी? नाही, मुळात आता तटकरे साहेब जे पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, सुधारित प्रशासकीय मान्यता आपण नंतर बघू. बाळगंगा धरणाची वर्क ऑर्डर अजित पवारांनी स्वतःच्या संमती देऊन काढली, ती एस्टिमेट्सपेक्षा 40% जास्तनी केली. हे 40%पेक्षा जास्त प्राईसनी बाळगंगेची वर्क ऑर्डर देणं हेच इल्लीगल आहे. आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तटकरे साहेब की माननीय जलसंपदा मंत्री यांच्या संमतीने ही 40% दरवाढीची ही वर्क ऑर्डर काढण्यात येते. म्हणजे सुधारित नंतर वर्क ऑर्डर काढतानाच 40%पेक्षा जास्त रेटनी काढणं अलाउड नाही आहे. तटकरे साहेबांना नियम माहिती असतील की जर का टेंडर्स एस्टिमेटपेक्षा 15% पर्यंत जास्त असेल तर रिटेंडरिंग व्हावं लागतं. रिटेंडरिंग न करता त्यांनी 40% दरवाढीनी जलसंपदा मंत्र्यांच्या संमतीने दिलेली आहे. एक दुसरं जे ते म्हणतायत की सिंचन क्षेत्र वाढलं, सिंचित क्षेत्र वाढलं, त्याचं अतिशय प्रॅक्टिकल बाब अशी आहे की जर का सिंचन क्षेत्र आणि सिंचित क्षेत्र वाढलं असतं तर त्या प्रमाणात शेती उत्पादन वाढलं असतं, महागाईला आळा बसला असता, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. ह्या ज्या प्रॅक्टिकल फॅक्ट्स आहेत त्या आणि तुम्ही जे काही आकडेमोड दाखवतायत ह्यात तफावत आहे. त्यामुळे जे जे सर्वमान्य बाब आहे की सिंचन क्षेत्र वाढलेलं नाही, सिंचित क्षेत्र वाढलेलं नाही, मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. जे सिंचित क्षेत्रच वाढलं नाही असं तुम्ही म्हणताय, तटकरे साहेब उत्तर द्या, हे जे म्हणतात त्याला. वाटेगावकर साहेब, तुम्हाला नम्रपणे मी सांगतो, गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रांतलं कृषी उत्पादन किती प्रचंड प्रमाणावरती वाढलंय ती आकडेवारी आपल्या समोर आहे. एक काळ असा होता 3-4 मध्ये की ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झालं, गाळपाविना ऊस शिल्लक राहिला, म्हणून त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही 100 कोटी रुपयाची मदत केली. अनेक वेळेला कांद्याचं उत्पादन वाजवीपेक्षा जास्त झालं, दर खाली आले, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत दिली. महाराष्ट्राचं कृषी मालाचं उत्पादन गेल्या 10 वर्षात सोयाबीन सहित, कापसासहित, इतर सगळ्या पिकांच्या सहित प्रचंड प्रमाणावरती वाढलेलं आहे. हे आर्थिक पाणी अहवालामध्ये आपल्याला पाहता येईल. सरकारी आकडेवारी सोडा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी उत्पादन वाढले की नाही आपण केव्हाही वाटेगावकर साहेब पाहू शकता. एक दुसरं आपण म्हणालात बाळगंगा प्रकल्पाच्या वतीमध्ये कुठली निविदा ज्या वेळेला अंतिम मंजुरीमध्ये येते त्यावेळेला ती मंजुरी करत असताना त्यावेळेच्या प्रचलित दराच्या किती अधिक आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद असतं. त्याच्यामुळे ते जर का आपण पाहिलं तर ते जे काय कार्यकक्षेच्या अधिकारामध्ये बसतं त्या अधिकारामध्येच त्या निविदेला मान्यता ही दिलेली आहे. मला एक ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर या सगळ्याच मुद्द्यांशी चर्चा करायची आहे. तटकरे साहेब आपल्यासोबत असणार आहेत. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर इतर मुद्दे जे अहवालातले त्याविषयी बोलूया.
ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील आले आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. तेही काही प्रश्नांना उत्तर देतील. मला आव्हाडांकडे जाण्यापूर्वी अशी तुझ्यापासून सुरुवात करायची आहे. मुळात सुरुवातीपासून असं म्हटलं गेलं की समिती लंगडी आहे, समितीच्या कार्यकक्षा मर्यादित आहेत. काय नेमकी मर्यादा त्यांना घालून दिली होती की हे तपासायचं आहे आणि हे तपासायचं नाही आहे? ज्या तपासल्या नाहीत त्या गोष्टी कोणत्या आहेत? राजेंद्र, जितेंद्र आव्हाड आता आलेले आहेत आणि मला त्यांनाही दोन गोष्टी सांगायच्या आहेत. त्या आता कार्यक्रमात नव्हते. हा चितळे समितीवरचा राज्य सरकारचा कृती अहवाल, त्याला त्यांनी कार्यपालन अहवाल म्हटलेला आहे. एका बाजूला चितळे समिती काय म्हणते ते निष्कर्ष आहेत आणि दुसरीकडं राज्य सरकारला काय सांगायचं आहे त्या बाबी आहेत, म्हणजे त्या निष्कर्षाचं इंटरप्रिटेशन आहे. जसं की 2012च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये ही बाब पुढे आली होती की कृषी खात्यानं अशी आकडेवारी दिली होती त्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये की एकूण लागवडीखालील असलेलं पीक क्षेत्र त्याच्याशी तुलना करता सिंचनाची टक्केवारी गेल्या 10 वर्षात 0.1% वाढली आहे. आणि तिथून मग हा सगळा घोळ सुरू झाला. विरोधकांनी आरोप केले, मुख्यमंत्र्यांकडे श्वेतपत्रिकेची मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढू असं आश्वासन दिलं. आता चितळे समिती सुद्धा काय म्हणते, त्याच्या आधी सुद्धा राज्य सरकारनं श्वेतपत्रिका दिली आणि श्वेतपत्रिका देताना राज्य सरकारने काय केलं तर जलसंपदा खातं असं म्हणालं की केवळ लागवडीखालील असलेल्या पीक क्षेत्राशी तुम्ही तुलना करून टक्केवारी काढू नका, तर एखाद्या प्रकल्पामधून किंवा धरणामधून जे पाणी कालव्याद्वारे जातं आणि मग त्या कालव्याचा जो काही लाभक्षेत्र आहे, तसंच त्या लाभक्षेत्रात ज्या विहिरी आहेत त्याचं जे काय लाभक्षेत्र आहे असं करून तुम्ही सिंचन क्षमता काढा आणि सिंचनाचं वाढीव क्षेत्र काढा. आणि असं जर का काढलं तर चितळे समिती म्हणते की बाबा सिंचन क्षेत्रही वाढलं आहे आणि सिंचन क्षमताही वाढलेला आहे. पण चितळे समिती असंही म्हणते आहे की जर का जुना निकष जो कृषी खात्यानं लावला होता तो लावला तर गेल्या 10 वर्षात 2% इतकी वाढ सिंचनाच्या टक्केवारीत झालेली आहे. पण प्रत्यक्षात जो श्वेतपत्रिकेतला निकष आहे, जो चितळे समितीनं ग्राह्य धरलाय, मान्य आहे, तो धरला तर 5.40% इतकी सिंचनात वाढ झालेली आहे. पण असं मर्यादा चितळे काय घालून म्हणते. दिल्या होत्या त्यांना की हे पण तपासून पण आता चितळे समितीच्या कार्यकक्षा खूप महत्वाच्या आहेत. त्यांना काय करायला सांगितलंय, त्यांना काय करायला सांगितलं ते त्यांनी केलंच. पण त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की आमच्या कार्यकक्षेच्या बाहेर काही नियमितता आहेत, ज्या तपासण्याचा अधिकार किंवा त्याच्यावर भाष्य करण्याचा, निष्कर्ष देण्याचा आम्हाला अधिकार नाही. मग त्या कुठल्या आहेत? त्या आहेत की कलम 38चा वापर, ज्यामध्ये आपण जोडकामे देतो. म्हणजे एखादं टेंडर एखाद्याला दिलेलं आहे निविदा, त्याला आणखी एखादं जोडून काम द्यायचं, त्याला आणखीन एखादं जोडून काम देणं, ठेकेदाराला आगाऊ उचल देणं, ज्याला आपण मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणतो, सांकेतिक देण्याची कार्यपद्धती, अंदाजपत्रकाचे अद्ययावतीकरण म्हणजे अपडेशन, निविदांमध्ये बांधकामेतर बाबींचा समावेश, वक्राकार दरवाजे आणि ठेकेदारांनी केलेली संकल्पचित्र, यातल्या जर का काही अनियमितता असतील तर ते आमच्या कार्यकक्षेत येत नाही. चितळे समिती ही लंगडी होती. म्हणजे चितळे समितीला तुम्ही फक्त एवढं सांगितलं की सिंचन किती झाले ते टक्केवारी काढा, आणि काही प्रकल्पांमध्ये जर का दोष असेल तर तो का आहे आणि अधिकाऱ्यांवर त्यांचं खापर फोडा, असं होऊ शकत नाही. चितळे समितीची कार्यकक्षेबाबत जो विरोधकांनी आवाज उठवला होता की ती सक्षम करा, ती झाली नाही. आणि आता चितळे समितीनं सरकारचं हे बिंग आपल्या अहवालात फोडलंय की आव्हाड साहेब हे खरं आहे की नाही? ही लंगडी समिती कशासाठी नेमली? फक्त सिंचनाचं पाणी कुठं मुरलं हे मोजण्यासाठी? असं मला आज थोडंसं आमचे मित्र आशिष जाधव हे गेले 3 दिवस सातत्याने प्रयत्न करत होते. आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक बातमी पुढे येत होती की अजित पवारांचं नाव आहे, अजित पवारांचं नाव आहे. मला आशिष जाधव यांना प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्ही का नाही हो देवेंद्रला विचारलं की तुम्ही 70,000 कोटी, आपणही टी व्हीवरती तेव्हा मोठ्या मोठ्याने सांगायचे 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा, आज कुठे गेला होता 70,000 कोटी? हा शब्दच कोणाच्या तोंडात दिसत नाही, तुमच्याही दिसत नाही, देवेंद्रच्याही दिसत नाही. असं आहे की महाराष्ट्रामध्ये असं गोंधळाचं वातावरण तयार करायचं, खोटंला खरं पुढे घेऊन जायचं, म्हणजे दाऊद आणि खैरनार ह्याच्यापासून आम्ही बीजेपीला बघतो. तेव्हा आशिष जाधव वृत्तपत्रात पण नव्हते आणि पत्रकारितेत पण नव्हते. मी राजकीय कार्यकर्ता तेव्हा पण लढत होतो मैदानात, तेव्हाही असंच खोटं केलं. नाही आव्हाड साहेब ऐका, आव्हाड साहेब जुने मुद्दे वेगळे आहेत. आपण हे सांगूया जनतेला, जर 70,000 कोटीचं पाणी मुरलं कुठं आपण सांगूया ना. जर समजा ह्यांना सांगता आलं नाही तर तुम्ही तरी सांगून टाका. अहो
अहो आम्हाला गणित कोणी शिकवलंय बीजेपीच्या लोकांना ह्याचा शोध घेण्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांना भेटतोय की यांचा शिक्षक शोधा. चितळे समितीच्या अहवालामध्ये झालेला खर्च 40,000 कोटीच्या मर्यादेत आहे. तो 10 वर्षात झालेला खर्च त्याच्यात पगार असतो 21,000 कोटी रुपयाचा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत आणि तुम्ही 70,000 कोटीचा घोटाळा म्हणून सांगत होता. आज ना आशिष जाधव 70 कोटी 1000 कोटी तोंडातनं काढतोय आणि ना देवेंद्र फडणवीस 70,000 कोटी. आशिष काय सांग? आव्हाड साहेब, प्रश्न असा आहे की अजित पवारांचं नाव कुठं आलं असं जसं तुम्ही विचारताय. चितळे समितीचा मूळ अहवाल सीडी मध्ये बंद आहे. नाही आशिष जाधवजी मी आपल्याला प्रामाणिक प्रश्न विचारतो. गेल्या 2 वर्षात आपण किती वेळा 70,000 कोटी तोंडात काढले? ऐका, मला देता का सुप्रमाचा आपण जरा अजित पवारांच्या 70,000 नावाचा कोटी विषय निघतोय रुपयाचा? आहे. कागदपत्र ही माहितीच्या आपण- अधिकारातून आपल्याला मी सगळ्यांकडे पहिला आली प्रश्न होती. विचारला आहे. जसं तटकरे म्हणाले आपल्याला की मी सुप्रमा पहिला देताना, प्रश्न एक मिनिट विचारला ऐका आव्हाड साहेब, साहेब, सुप्रमा की देताना 70,000 कोटी जे आपण गव्हर्निंग जनतेसमोर काउन्सिलनं तो सांगत निर्णय होता, घ्यायचा, ते महामंडळाला 70,000 तसे कोटी अधिकार रुपये दिले, किती आहेत? मान्य आहे. पण महामंडळानं गव्हर्निंग काउन्सिलला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचे होते, ते घेतले गेले नाहीत. हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच आज तीन PIL या हायकोर्टामध्ये आहेत. VIDCतून हा घोटाळा पुढे आला. VIDC मध्ये काय सांगितलं गेलं? 2009च्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी, दोन्ही निवडणुकांच्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईघाईत सुप्रमा वर्क ऑर्डर्स दिल्या गेल्या आणि त्या देताना फक्त देवेंद्र शिर्के VIDCचे तत्कालीन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि अध्यक्ष म्हणून अजित पवार या दोघांच्या किंवा एका दुसऱ्या सदस्याच्याच फक्त सह्या आहेत. जिथं गव्हर्निंग काउन्सिलला विश्वासात घेतलं गेलं नाही याची कागदपत्र उपलब्ध आहे. ती हायकोर्टामध्ये सबमिट सुद्धा झालेली आहे आणि चितळे समितीनं सुद्धा आपल्या अहवालात हे म्हटलेलं आहे की या ठिकाणी दोषी धरायचं असेल तर जबाबदारी ही नियामक मंडळावर सुद्धा येऊ शकते. पण त्याबाबतचा निर्णय हा राज्य सरकारला घ्यायचा आहे. ती बाब आमची नाहीये. आमच्या कार्यकक्षेमध्ये मंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांना दोषी धरणं त्यांनी म्हणजे पॉइंटेड केलेलं आहे, बोट ठेवलेला आहे. मुळात हे पण त्यांनी राज्य सरकारवर कारवाईची जबाबदारी दिलेली आहे. याचं उत्तर आवाड साहेब घेतो. मला ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर मी येतो तुमच्याकडे. ब्रेक घ्यायचा मला, ब्रेक नंतर तुम्ही उत्तर द्या. याच मुद्द्याला धरून जे मुद्दे आशिषने उपस्थित केले आवाड आपल्याला उत्तर देतील. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. सिंचनामधल्या सगळ्या या अहवाला संदर्भात आपण बोलतोय. आव्हाड साहेब, तुम्हाला उत्तर द्यायचं होतं मगाशी जे मुद्दे आशिषने उपस्थित केले होते. अरे मी आशिषला अजूनही एका मुद्द्यावर विचारतोय ना. हे 2 मुद्द्याचं मी उत्तर देणार. पण ज्या आशिष जाधवनी देखील त्यांच्याच म्हणण्याची री ओढली होती की 70,000 कोटीचा घोटाळा, तो 70,000 कोटीचा हिशोब तर द्यावं. आव्हाड साहेब, आम्ही कधीही IBN लोकमतच्या वतीनं 70,000चा घोटाळा झालाय आम्ही तो सिद्ध करतो असं म्हटलं नाही. विरोधकांचे जे आरोप होते ते माध्यम म्हणून आमचं सांगणं काम आहे की विरोधक असा आरोप करतायत. आम्ही त्या अर्थानं बोललोय. पण आज तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमचा 70,000 शब्द कुठे गेला आज. म्हणजे महाराष्ट्राला फसवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आव्हाड साहेब, आव्हाड साहेब प्रवीण वाटेगावकर आहेत, याचिका करते स्टुडिओ ते म्हणतात की नाही आकडा बरोबर आहे. काय खरं ते सांगा. नाही आव्हाड साहेब, नाही वाटेगावकर महान आहेत बाबा, 70,000 कोटीचा आकडा आव्हाड साहेब हा तुमच्या आणि काँग्रेसच्या भांडणातून पुढे आलेला आकडा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हा विषय सुरू केला परिसंवादात, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आकडा पुढे आणलेला आहे. त्यानंतर तो आकडा रिपोर्ट झालेला आहे आणि यातला अधिक काळजीची बाब म्हणजे तो 70,000 आहे की 42,000 आहे यावरती आपण डिबेट करू. पण जो घोटाळा तुमच्या अजित पवारांनी केलाय तो जास्त महत्वाचा आहे. तुम्हीच प्रसिद्ध केलेल्या व्हाईट पेपर प्रमाणे आउटस्टँडिंग वर्क लायबिलिटी ही 90,000 कोटीची आहे. आजचं बजेट सिंचन खात्याचं हे 8-8.5 कोटीचं आहे. पुढची 10 वर्षात ही 90,000 कोटीची कामं तुम्ही कंप्लीट करू शकत नाही, तुम्हाला संपूर्ण बजेट दिलं तरी. हे कर्तृत्व तुमच्या अजित पवारांचं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? उत्तर द्या आव्हाड साहेब. असं आहे मुख्यमंत्र्याच्या तोंडात वाटेगावकर घालतील म्हणून मी विश्वास ठेवीन काय. पेपरात रिपोर्ट झालाय, पेपरात रिपोर्ट झालाय. अहो अरे वाटेगावकर तुमच्यापेक्षा मी जवळनं मुख्यमंत्र्यांना ओळखतो.
मग त्यांनाच RSS चा विचारा ना, कारभार तुम्ही असलेला मला विचारता ना, वाटावकर. त्यांना विचारा. तुम्ही म्हणाला होतात का 70,000चं टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, कोणाला लोकसभा कसं छापलं? विचारायचं, कोणाला विचारायचं? मी स्वतः जबाबदारीने त्या लोकशाही आघाडीचा आमदार या नात्याने अहो, स्पष्टपणे पण तुम्ही सांगतो एकटेच जबाबदार की का? तुम्ही- टाइम्स ऑफ इंडिया बेजबाबदार, लोकसत्ता बेजबाबदार, महाराष्ट्र टाइम्स बेजबाबदार का? अहो तुमची कोणाची नावं घ्याल तुम्ही? कोण अहो, पेपर कटिंग्स आहेत. उद्यापर्यंत 9 वाजता भेटू आपण इकडे. वाटेगावकर बीजेपीच्या शाळेत गेलेल्या आहेत तुमच्यासारखे माझा विद्यार्थी. बीजेपीशी काही हे एक संबंध बाकीचे नाही. जितेंद्र आव्हाड, मी माझा पुराव्यानिशी बीजेपीशी सिद्ध काही एक करून देऊ संबंध नाही. शकतो की तुम्ही RSSचे कार्ड होल्डर होतात. काय? मी पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ शकतो. उद्या सकाळी 9 वाजता या इकडे कागद घेऊन सगळी. चला. अहो मी 9 वाजता पाहिजे तिथे येतो. पाहिजे अहो, तिथं माझ्याकडे नाही, 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 ऐका नाही, ऐका 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 मुद्दा आवार साहेब, मुद्दा भलतीकडे चाललाय. 70,000 कोटी की 90,000 कोटी, काय खरं ते एकदा सांगून टाका. असं आहे, मला वाटेगावकरांशी बोलायचंच नाहीये. वाटेगावकरांसारख्या सुपाऱ्या घेऊन मी काही करत नाही. कसं आहे, तुम्ही कसे बोलणार, मला कोणत्या प्रश्न- तोंडाने मला बोलणार? प्रश्न विचारायचा तुमच्यावरती आहे. पोलीस चौकशी चालू मला आहे प्रश्न- माझ्या कंप्लेंट वरती. आणि तुम्ही ती सुपारी कोणाकडनं घेतली होती त्याचं नाव पण मी तुम्हाला देईन. पेपरात द्या ना, मला कशाला देत आहे? ऐका, राहू द्या, वाटेगावकर वाटेगावकर मुद्दा राहू द्या. ऐका आता आवार मी साहेब, खूप- मुद्दा आपण सिंचनावरती येऊया, बाकी गोष्टी परस्पर ठेवूया बाजूला जरा. हा कारण का मला असे सुपारी बहादरांचं सांगू नका. आशिष जाधवला मला विचारायचं की आज का नाही आशिष जाधवने एक प्रश्न विचारला विरोधी पक्षांना. प्रबोधनाचा भाग आहे की बाबा 70,000 कोटी रुपयाचं ते जे तुम्ही बोलत होतात, आज तुम्ही त्या विषयावर बोलतच नाहीये. आज तुम्ही फक्त 2 विषयावर बोलताय आणि 2 प्रकरणांवर बोलताय. 70,000 कोटीचा घोटाळा हा फक्त दोन मुद्द्यांवर येऊन अडकलाय आणि ते 2 मुद्दे जे आहेत ते प्रशासकीय आणि सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता याच्या संबंधातले मुद्दे आहेत जे कॅफोच्या संबंधात आहेत. आशिष जाधवजी, ह्याच कॅफोने इतर प्रकरणांमध्ये दिलेल्या सँक्शन्स, एक्सपेंडिचर सँक्शन्स, नंतर त्याच्या अकाउंट सँक्शन याला पण मान्यता मिळाली आहे ना. त्याला पण म्हणजे त्याला मान्यता देत असताना त्याच्यामध्येही कोणी इंटरव्हीन केलेला नाही, कोणी लक्ष घातलेलं नाहीये. आव्हाड साहेब, म्हणजे आता 100 ऐका, प्रकरण चितळे समितीत काय म्हटलंय, चितळे समितीच्या अहवालात काय म्हटलंय तेही मी तुम्हाला सांगतो. आम्ही 61 प्रकल्पांची तपासणी केली, त्यातले 28 प्रकल्प हे सदोष आराखड्यामुळे त्यांची किंमत वाढली आहे असं चितळे समितीनं म्हटलेलं आहे. आणि त्यामधले 14 प्रकल्प हे VIDCच्या अंतर्गत येतात. आणि त्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा सुप्रमाचा विषय आलेला आहे. आणि सुप्रमासाठी तिथं त्यांनी म्हटलेलं आहे की गव्हर्निंग काउन्सिलला विश्वासात घेतलंय का, तर ते दिसत नाहीये. म्हणून यामध्ये अध्यक्ष, कार्यकारी संचालक, सदस्य यांच्यावर सुद्धा जबाबदारी येऊ शकते, पण तो अधिकार आपला नाही. त्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यायचा आहे. चितळे समितीला तुम्ही कार्यकक्षा देणार नाही, त्यांना त्यांच्याविषयी बोलू देणार नाही. आणि मग आता तुम्ही म्हणताय की अरे एवढा खर्च झाला, तुम्ही असं बोलत होतात. आणि विरोधकांना आम्ही उद्याही विचारू ना, आजच विचारलं पाहिजे असं काय? आज जाब देण्याचा जनतेला तुमची वेळ आहे. तुम्ही जनतेला नीट सांगितलं पाहिजे की आम्ही जी कार्यकक्षा त्यांना नेमून दिली नाही ती महत्वाची होती. ती जर का त्याप्रमाणे जर का चौकशी झाली असती तर इथं अन्वेषण आलं असतं, फौजदारी कारवाईचा सुद्धा विषय आला असता. त्यांनी अहवाल सादर केलाय का? आवार असं आहे की साहेब उत्तर द्या, ब्रेक घ्यायचा मला. आणि माझं उत्तर संपू द्या, मला हो. दुसऱ्या कार्यक्रमात जायचं आहे. हा बोला ना. हे जे आशिष जाधव बोलतो ही 2 प्रकरणं, त्याच्यामध्ये काय आहे, वास्तविक कॅफोनी मूळ प्रशासकीय मान्यतापेक्षा जादा करण्यास अगोदरच तशी संमती दिली होती जी त्याच्या अधिकारात होती. कॅफोने मूळ प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत करणं अपेक्षित होतं. त्यामुळे मूळ प्रशासकीय मान्यतेपेक्षा जादा खर्च करण्याची मान्यता देणं ही कॅफोच्या कार्यक्षेत्रातली बाब आहे, ती त्याच्या अधिकारातली बाब आहे. त्यांनी ती चुकीची का बरोबर केली असेल तर त्याला ती जबाबदारी घ्यावी लागेल, म्हणून त्याला जबाबदार धरलाय. त्याच्यासाठी तुम्हाला मंत्र्याला नाही जबाबदार देण्यात येईल. जर त्यांनी त्याच्या मर्यादेत काम केलं असतं तर तुम्ही त्याला दोषी धरला नसता. त्याचे 100 प्रकरणांनी त्याच्या मर्यादेत मंजुरी दिलेली आहे. तेव्हा तुम्ही अजित पवारांना नाही विचारत की तुम्ही खर्च कमी केला, तुम्ही त्या प्रशासकीय मान्यता वेळ कमी करून त्याला त्याचे अधिकार दिले. असं आहे की प्रशासकीय मान्यता देणं एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नंतर जी अमाऊंट, एक्सपेंडिचर अमाऊंट येतं, प्लॅन येतो, सँक्शन येते, वर्षात एकदा ते अनालिसिस येतं, DSR बदलतात, एस्केलेशन होतं आणि या सगळ्याची मान्यता कॅफो लेवलला जाते. कॅफो लेवलच्या वरती येत नाही मान्यता. ह्या दोन्ही प्रकरणांमध्ये कॅफोनी आपल्या कार्यक्षेत्रापेक्षा बाहेर गेलेला आहे, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केलेला आहे असं दिसतंय आणि म्हणून कॅफोला जबाबदार धरलाय. पण ही 2च प्रकरणं आहेत साहेब, ही 2च. 70,000 कोटी
आणि 2 प्रकरण त्यातच कॅफोचा दोष. नाही म्हणजे तुम्ही असं 70,000 महाराष्ट्र कोटीचा चित्र खूप केलं भाऊ होतं. करताय, त्याचं खूप भांडवल करताय आणि मूळ घोटाळ्याकडे दुर्लक्ष अहो, करताय. का भांडवल करणार का नाही जाधव साहेब? कार्यकक्षेमध्ये तुम्ही 70,000 कोटी आगाऊ दोन रक्कम वर्ष ठेकेदारांना फिरवलं. देणे, जोड कामे ठेकेदारांना देणे, अंदाजपत्रकाचे अद्ययावतीकरण करणे, आगाऊ उचल देणे किंवा वक्राकार दरवाजे ठेकेदारांनी केलेली संकल्पचित्र, हा विषय तुम्ही कार्यकक्षात का नाही आणला? असं आहे, कार्यकक्षामध्ये आम्ही सगळे अधिकार चितळी समितीला दिले होते. आम्ही दिले नाहीत असा कुठलाही अधिकार नाही. अरे आणि या त्यामुळे मला अहवालामध्ये वाटतं चितळे की समितीच चितळे सांगते क्षेत्रामध्ये कार्यकक्ष बाहेरील अनियमितता आहे ही. चितळे समितीमधला सर्वात मोठा जो मला या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की नाही, नाही, पण आव्हाड साहेब हे सोयीस्करित्या राज्यस्तरीय- उत्तर देणं का टाळताय तुम्ही? ह्याच्यावर उत्तर द्या. काय आम्ही दिलेत ना टर्म्स ऑफ नाही, नाही, रेफरन्सेस मध्ये का- जे काही ठरवलं तर त्याप्रमाणे त्याला कार्यवाही करायला दिले पण खेदाने ते माझ्या अंदाजाने खेदाने ते चितळे साहेब नमूद खेद करतायत व्यक्त की ह्या करतायत गोष्टी आणि बाजूला ठेवल्या. कार्यकक्ष बाहेरील ही अनियमितता आहे, ज्याविषयी चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला नव्हता असं ते म्हणतायत. आशिष जाधवजी, तुम्हाला माहिती आहे तुमच्या सकट विरोधी पक्षनेते सगळे ओरडत होते सिंचनामध्ये कामच नाही झालं. चितळे समिती स्वतः म्हणते की झालेल्या एकंदर काम केलेला खर्च बघता सिंचन क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी झाल्याचं स्पष्ट होत आहे अहवालावरनं. 10 वर्षामध्ये आणि 40 वर्षामध्ये म्हणजे 1960 पासून 2000 आणि 2000 ते 2010 अशी जर तुलना केली तर क्रांतिकारक कामगिरी आहे, क्रांतिकारक कामगिरी. सिंचन क्षेत्रामध्ये 26% वाढ आणि सिंचित क्षेत्रामध्ये 42% वाढ केली. हे अशीच होत नाही. मला ब्रेक घ्यायचा आहे, इतर मला ब्रेक राज्याच्या घ्यायचा आहे, तुलनेत मला आज ब्रेक आपण घ्यायचा कुठे आहे. आहोत? मला याचाही ब्रेक विचार घ्यायचा, मला झाला ब्रेक पाहिजे. नंतर याच मुद्द्यावर बोलायचं. जितेंद्र आव्हाड आता कार्यक्रमातून निघून जात आहेत. ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर मला हेच सगळे मुद्दे उपस्थित करायचे. शेवटचा सेगमेंट आहे. शेवटच्या सेगमेंटमध्ये मला अशी सुरुवात तुझ्यापासून करायची आहे. ज्या पद्धतीने सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड या अहवालाच्या कृती अहवालावरती स्वतःची पाठ थोपटवून घेत होते, जर खरंच राज्यात सिंचन वाढलं असं चितळे समितीच्या अहवालानुसार जर आपण पाहिलं तर इतके शेतकरी मरतात, त्याला काय सिंचन वाढल्याची गोष्ट जबाबदार धरायची की खरंच पाणी मुरतंय असं म्हणायचं? राजेंद्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा सर्व प्रपंच कशामुळे झाला तर विदर्भ सिंचन विकास मंडळामध्ये घोळ झाला, तिथं घोटाळा झाला म्हणून ही बाब पुढे आली. अजित पवारच जलसंपदा मंत्री असताना त्यांनी 2 समित्या नेमल्या आणि त्या समितीच्या अहवालावरती त्यांनी खातेनिहाय चौकशी करून अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं, त्यांच्यावरती कारवाई सुरू केली आणि त्यानंतर मग पुढे हा सर्व विषय आला. चितळे समिती बसली. चितळे समितीनं त्या सुद्धा 2 समित्या, ज्या मेंढेकरी समिती आणि एक दुसरी समिती होती, त्या समित्यांचे अहवाल घेतले, त्यांचा सुद्धा अभ्यास केला आणि आता जर का अशा प्रकारे जवळपास 74 आणि त्याआधी काही असे पाटबंधारे विभागातले अधिकारी ज्यांच्यावरती खातेनिहाय चौकशी सरकार लावतं, घोटाळा झाल्याचं मान्य करतं आणि म्हणून चितळे समितीनं सुद्धा इथं म्हटलेलं आहे की सर्व अधिकारी जे दोषयुक्त प्रकल्प आहेत त्या ठिकाणी पकडले पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि राजकारण्यांच्या बाबतीत चितळे समिती अशी म्हणते की कार्यकक्षेच्या बाहेरचा तो विषय असल्यामुळं राज्य सरकारने त्याबाबत योग्य तो निर्णय घ्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून जितेंद्र आव्हाड असतील किंवा जलसंपदा मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असतील, हे ज्या बाबी समोर आणतायत चितळे समितीच्या नावाखाली, हे त्यांचं इंटरप्रिटेशन ते ATR म्हणजेच कृती अहवालामधून बाहेर आणतायत. अजूनही अहवाल पूर्णपणे कोणी वाचलेला नाही. जो अहवाल काही बाबी पुढे आलेल्या आहेत आणि आज स्वतः तटकरे यांनी विधानसभेत हे मान्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी काल अहवाल फुटला म्हणून ज्या बाबी सांगितल्या त्या काही अंशी खऱ्या आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन या अहवालात बरंच काही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे फुटलेल्या अहवालाचा आधार घेऊन जे आरोप केले ते नाकारलेले नाहीयेत, त्या ज्या बाबी आहेत, जे निष्कर्ष आहेत ते मान्य करतायत. मला की हो तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे, पण चितळे समिती असंही म्हणते, असं म्हणते, असं दुसरी बाजूही सांगतायत. एक तर 600 पानी अहवाल तो सीडीत ऐनवेळी द्यायचा आणि सभागृहामध्ये त्याच्यावरचा ATR रिपोर्ट सादर करून त्याच्यावर चर्चा घडवायची. म्हणजे शेवटच्या दिवशी अधिवेशन शेवटचं हा सगळा गदारोळ माजवायचा. मला वाटेगावकर तुम्हाला शेवटी विचारायचं आहे की या सगळ्या मुद्द्यामध्ये अधिकारी यांच्यावर खापर फोडलं जातं, नेते सही सलामत सुटतात, प्रत्येक प्रकरणात असंच होतं. का सरकार हे करतंय? सरकारला आपलंच पितळ झाकून ठेवायचं नाही. मुळात हा निष्कर्षच चुकीचा आहे की अधिकारी एकटे जबाबदार आहेत. कारण लक्षात घ्या, नोव्हेंबर 2006चं एक परिपत्रक आहे जलसंपदा मंत्र्यांनी काढलेलं
आणि त्याच्या आधारावरती VIDCने जे एक इंटरनल नोटिफिकेशन काढलं, सर्क्युलर काढलं, त्यात 1 कोटीपेक्षा जास्त कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला मान्यता देण्याचे अधिकार हे अध्यक्ष म्हणजे जलसंपदा मंत्री यांनाच आहेत. त्यामुळे कोणताही सुधारित प्रशासकीय मान्यता, ॲडिशनल कोणत्याही प्रकारची वर्क कॉस्ट लायबिलिटी 1 कोटीपेक्षा जास्त देण्याचे अधिकार हे अजित पवारांनीच वापरलेले आहेत. ते मोकळे सुटतात. हे आर्ग्युमेंटच मुळात चुकीचं आहे. हे आर्ग्युमेंटच मुळात चुकीचं असं तुम्ही स्पष्टपणे म्हणताय. मात्र आता या सगळ्यावरती 600 पानी अहवाल जो चितळे समितीने दिलेला आहे आणि त्याच्यावरचा आलेला आजचा कृती अहवाल असेल, यावर सरकार खरंच दोष आपल्यावरती आलेत हे मान्य करायला तयार नाही. आणि ज्या पद्धतीने सिंचनामध्ये वाढ झाली असं चितळे समिती म्हणते आहे, याच एका मुद्द्याला धरून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत. मग सिंचन क्षेत्र वाढलं असेल तर आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येकडे का वळतोय याचाही आत्मचिंतन करण्याची या सरकारची वेळ आहे. अधिवेशन शेवटचं असलं आणि अधिवेशनातला शेवटचा दिवस जरी असला तरी सत्ता अजून 3 महिने आहे. ही परिस्थिती सुधारा आणि झालेल्या चुका मान्य करा, याच्याशिवाय पर्याय नाही. समितीला लंगड्या समिती नेमून आपलंच पितळ झाकून ठेवण्याचा प्रयत्न कधी कुठल्याच सरकारने करू नये, इतकंच शेवटी मला वाटतं. इथंच थांबू. फक्त